राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, आज दिनांक 30 जानेवारी आणि उद्या 31 जानेवारी या 2 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच 8व्या हप्त्याविषयी सुद्धा महत्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे 2 नियम लागू झालेले आहेत। तर संपूर्ण अपडेट काय आलेले आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। तर बघा, आज दिनांक 30 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, सकाळपासून भरपूर ताईंना मेसेज येत आहेत, भरपूर ताईंनी कमेंटच्या द्वारे सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु राज्यातील फक्त 20 जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हे पैसे जमा केले जाणार आहेत। उर्वरित जिल्ह्यांमध्ये कालपासून पैसे सुद्धा जमा झालेले आहे। बघा, भरपूर ताईंनी अशा पद्धतीने मेसेज सुद्धा पाठवलेला आहे। बघा, डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 1500 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर डॅश 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 स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, या ताईंना 20 मिनिटांपूर्वी आलेला हा मेसेज आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता 20 मिनिटांपूर्वी 1500 रुपयांचा हप्ता जानेवारी महिन्याचा जमा झालेला आहे। म्हणजेच आज सकाळपासून हे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे आलेले नसतील आणि त्या माता भगिनी या 20 जिल्ह्यांपैकी असतील तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, या ताईंना सुद्धा मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये 40 मिनिटांपूर्वी आलेले आहेत। बघा, या ताईंनी आम्हाला सुद्धा मेसेज पाठवलेला होता की आमच्या खात्यामध्ये 7,500 रुपये मागील पैसे आलेले आहेत। बघा, त्या ताईंना मागील 7,500 रुपये आलेले नव्हते, परंतु पुढील जानेवारी महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला होता, तर त्यांना अर्धवट पैसे आलेले होते। तर त्यांनी काय केलेलं आहे तेच तुम्ही करायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच भरपूर माता भगिनींना भरपूर दिवसांपासून चिंता लागलेली होती की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये केव्हा जमा होतील। बघा, त्याची अंततः संपलेली आहे। 2,500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु याच्यासाठी महत्वपूर्ण अशा अटी सुद्धा घालण्यात आलेल्या होत्या। जर तुम्ही या 3 अटी पूर्ण केलेल्या असतील तर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजच जमा होणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये मागील पैसे आलेले नव्हते, सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नव्हते। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते, परंतु भरपूर माता भगिनींना भरपूर दिवसांपासून हे पैसे आलेले नव्हते। त्याच अनुषंगाने आजपासून हे पैसे सुद्धा विस्तांतर करण्यास सुरुवात झालेली आहे। काही माता भगिनींना 2 दिवसांपूर्वीच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा आलेले आहेत, परंतु महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की ज्या माता भगिनींनी ही 3 कामे केलेली असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, सर्वात प्रथम जे पहिलं काम आहे ते पहिलं काम अत्यंत महत्वाचं आहे। बघा, गॅस कनेक्शन घरातील माता भगिनींच्या नावाने करायचं आहे, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येणार आहे। दुसरं काम म्हणजे तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आलेले असावेत आणि तुमचा फॉर्म छाननीनंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजपासून येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला होता, परंतु महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल, परंतु या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, 1 फेब्रुवारी 2025 पासून 8वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला 7व्या हप्त्याची तयारी सुरू आहे. कोणत्याही माता भगिनींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता आलेला नाही. फक्त कोणकोणते हप्ते येत आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये 24 तारखेपासून जमा होत आहे. सोबतच डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होत आहे. सोबतच ज्या माता भगिनींना मागील 7,500 रुपये आलेले नसतील तर ते 7,500 रुपये सुद्धा जमा होत आहेत. आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजपासून जमवण्यास सुरुवात होणार आहे. परंतु तुम्हाला सांगितलेल्या 3 अटींमध्ये बसणं गरजेचं आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे. बघा, ज्या माता भगिनींना मागील पैसे आलेले नसतील तर त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याशी संपर्क करायचा आहे. तर तुम्ही महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमशी कशा पद्धतीने संपर्क करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, हा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांचा पर्सनल नंबर आहे, म्हणजे VIP नंबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा केव्हा संपर्क करायचा आहे तर सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 6. बघा, या 2 टायमिंग मध्ये तुम्ही सुद्धा या नंबरवरती मेसेज करायचा आहे. बघा, हा व्हॉट्सअप नंबर आहे, तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमच्या अर्जांची छाननी केली जाईल. तुम्ही खरोखर पात्र आहात का ते सुद्धा चेक केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला मागील पैसे म्हणजे सरासरी 10,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा केले जाणार आहेत. बघा, ही खास करून लाडक्या बहिणींसाठी सेवा सुद्धा सुरूच केलेली होती. परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे. बघा, आदिती ताई काय म्हटले आहेत की 8व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये नवीन महिन्यामध्ये नवीन हप्ता जमा केला जाणार आहे. बघा, सर्व बहिणींना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याची हप्त्याची तारीख फिक्स नाही, परंतु आतापासून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे. म्हणजे 1 फेब्रुवारी असेल, 1 मार्च असेल किंवा 1 एप्रिल असेल, अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला हे पैसे सुद्धा जमा केले जाणार आहेत. परंतु अर्जांची पडताळणी म्हणजे छाननी सुद्धा सुरूच आहे. त्याच्यामध्ये तब्बल 60 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा, तुमचा फॉर्म अपात्र झाल्यास तुम्हाला सुद्धा मेसेज आलेला असेल की तुमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. जर तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर तुम्ही काळजी करायची काही गरज नाही. तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना अटी माहिती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट जरी केली नाही तरी पण चालणार आहे. परंतु व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असावा. जर तुम्ही या 3 अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला या 30 पैठणी साडींमधील 1 पैठणी साडी लवकरच देणार आहोत. परंतु काल आपल्या चॅनलवरती 26 जानेवारी निमित्त 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या होत्या. त्याचा निकाल सुद्धा लावलेला आहे. त्या ताईंना 30 पैठणी साड्या पोस्टने पाठवलेल्या आहेत. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींना 1 फेब्रुवारी 2025 पासून या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला जर या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही 1 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करायचा आहे. बघा, सर्वात प्रथम सरकारकडून जी घोषणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन. बघा, ज्या माता भगिनींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे, स्वतःला सक्षम बनायचं आहे तर त्यांच्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुद्धा आलेली आहे. बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्फत शिलाई मशीन सुद्धा दिली जाणार आहे. परंतु त्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. त्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी रक्कम सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्यामुळे
तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गावाशेजारील जे गाव असेल त्या ठिकाणी माही सेवा केंद्र असतं किंवा संगणक सेवा केंद्र असतं, त्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच बहिणींसाठी जो दुसरा लाभ आलेला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा, प्रधानमंत्री घरकुल योजना ही योजना केंद्राकडून राबवली जात असते, त्याच्यामुळे याचा सर्वस्वी अधिकार ग्रामसभेकडे देण्यात आलेला आहे. तुमच्या गावामधील ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल किंवा सरपंच असेल यांच्याकडे सर्वस्वी अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे. परंतु हा अर्ज गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी जाऊन करायचा आहे. त्यानंतर घर बांधणीसाठी पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, 20 जिल्हे आपण बघणार आहोत, परंतु बहिणींसाठी महत्वपूर्ण अशा योजना सुद्धा आणलेल्या आहेत. बघा, मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये लाडक्या बहिणींना 1 फेब्रुवारी 2025 पासून दिला जाणार आहे. बघा, पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे. परंतु या योजनेचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आहे त्याविषयी सुद्धा लवकरच अपडेट येणार आहे. आणि सर्वात महत्वाची आणि चौथी योजनामध्ये मोफत सौरसूल योजना. बघा, इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी 1 शेगडी, 2 शेगडी आणि 3 शेगडी अशा पद्धतीने मोफत सौरसूल योजना या योजनेचे अर्ज 1 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा गॅस वाचवण्याची गरज नाही, म्हणजे तुम्हाला गॅस तर मिळणारच आहे, सोबतच मोफत सौरसूल सुद्धा मिळणार आहे. परंतु राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि इतर लाभांचे अनुदान आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. तर बघा, सर्वात प्रथम मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच नागपूर आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, अमरावती आहे आणि गोंदिया आहे. अशा पद्धतीने या 6 जिल्ह्यांमध्ये सरसकट सर्व पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे. अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत. उर्वरित 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, परंतु सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, उर्वरित जे 10 जिल्हे आलेले आहेत त्याच्यामध्ये पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, रत्नागिरी आहे, सोबतच रायगड आहे, बीड आहे, परभणी आहे, लातूर आहे आणि उस्मानाबाद आहे. अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये सरसकट लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाईल. त्यानंतर 1 फेब्रुवारी पासून 8वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.